शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। कोशिकोनगर ध्यान मंदिर परिसरातील डांबरी रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पावसाळी गटार कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महत्त्वपूर्ण विकास कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व रामजी रेपाळे यांचे विशेष सहकार्य लाभले। शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर होऊन भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे। कार्यक्रमाला देवराम सैंदाने, विष्णू वारुंगसे, दिनकर गांगुर्डे, आकाश करंजकर, शिवाजी आव्हाड, सुरेश भावसार, शिवमूर्ती गोरडे, बापू कारवार, प्रकाश अहिरे, प्रशांत घंगाळे, निलेश बहाळकर, प्रकाश शिरोडे, भूषण जाधव, सुरेश धामणे आदी स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासोबतच पावसाळी पाण्याचा निचरा सुकर करण्यासाठी ड्रेनेज लाईनचे कामही मंजूर झाले आहे। त्यामुळे परिसरातील जलसंचती, चिखल व दुर्गंधी यावर कायमस्वरूपी तोडगा मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 24 मधील कोशिकोनगर ध्यान मंदिर येथील परिसरामधील गेल्या कित्येक दिवसापासून जो काही प्रलंबित प्रश्न होता की इथे पूर्ण पाण्याचं डबकं साचायचं, त्यानंतर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती। गेल्या 3 वर्षापासून प्रशासकीय राजवाडा असताना आपण नगरविकास खाता असेल, माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय दादाजी भुसे साहेब असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे व तसेच येथील आमचे एक जे सहकारी अधिकारी आहेत पारधी साहेब, त्यांनी सुद्धा याच्यामुळे मला चांगली मदत केली। त्यामुळे आज येथे आपण चांगला असा विकास करू शकत आहोत। जो काय आपण कॉन्क्रीट रस्ता इथे मंजूर केला, त्यानंतर पावसाळी गटार मंजूर केली, त्यामुळे गेल्या 10 ते 15 वर्षापासून इथं जो काही प्रश्न होता तो प्रश्न आज मार्गी लागणार आहे। त्याबद्दल इथे जे काही सगळे नागरिक इथे उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आभार मानतो व प्रभाग 24 मध्ये जी काही विकासाची गंगा चालू आहे त्यासाठी सर्व नागरिकांचे जे काही आशीर्वाद मिळत आहेत, त्यामुळे आपण काम चांगलं असं उभं केलं आहे व निश्चित हा रस्ता सुद्धा एक उत्कृष्ट असा, जे बाकी रस्ते केले आहेत आपण रस्ता उत्कृष्ट होईल, पावसाळी गटार सुद्धा चांगलं नियोजन होईल, कुठलं पावसाचं पाणी इथे साचणार नाही व चांगला असा सुसज्ज रस्ता मॉडेल रोड आपण इथे तयार करू अशी सगळ्यांना गवाही देतो। आपण सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 30 तारखेला सायंकाळी 6 वाजता पुष्टमन कॉलनीमध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आदरणीय माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या हस्ते आणि उपस्थित सर्व आमचे नागरिक पुष्टमन कॉलनीतले बंधू भगिनी, बऱ्याच दिवसापासून आमची जुनी मागणी होती, परंतु काही गोष्टी आम्ही नगरसेवकात चर्चा केली। जरी मागणी तुम्ही केली होती परंतु त्या एक फाईल पास करायला जवळ 8 महिने लागतात, त्यामुळे कार्यक्रमाला किंवा कामाला थोडा उशीर झाला आहे। त्याने त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली, पण त्यांनी या ठिकाणी पावसाळी गटारचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। बंटी भाऊ या ठिकाणी थोडं काम लेट झालं चालेल, पण चांगल्या प्रकारे काम करा, जेणेकरून तुमचं नाव आम्ही जिवंत आहे तोपर्यंत कमीत कमी नाव येऊ, याची दखल घ्या असे तुम्हाला सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात पुढच्या वाटचाल सुद्धा तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने तुम्हाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या कोशिकोनगर नगरमधील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली होती। आम्ही सगळ्यांनी जाऊन बंटी तिदमे साहेबांना, माजी नगरसेवक यांना विनंती केली की आम्ही थोडं लक्ष घालून आमचे रस्त्याची अत्यंत दयनीय जी परिस्थिती आहे ती चांगले आणि काँक्रिटीकरण, पावसाळी गटार इत्यादी कामं करून द्यावीत। त्यांनी मनावर घेऊन शासनाकडून फंड उपलब्ध करून देऊन कामाचा आता सुरुवात होत आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पुढे त्यांना शुभेच्छा। कोशिकोनगर ध्यान मंदिर आणि इफोरा जिमच्या पाठीमागील सगळ्या परिसरात रस्त्याची अत्यंत अशी दयनीय अवस्था झाली होती। बऱ्याच वेळा ऑनलाईन पण मी बऱ्याच तक्रारी केल्या होत्या, बंटी भाऊंना मी वारंवार पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला त्यांनी अखेर न्याय दिला। आज खऱ्या अर्थानं नाशिकचा सगळ्यात उच्चभ्रू लोकांचा असा जो परिसर आहे तो आपला कोशिकोनगर आणि ध्यान मंदिराचा परिसर आहे आणि ह्याच भागामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था होते। बंटी भाऊच्या आसपास जेवढे आज रस्ते बघितले शिडकोमध्ये, नाशिकमध्ये असे रस्त्याने असे त्यांनी ते केलेलं आहे। त्यांना मी एकदा दोनदा बोललो तर जरा आमच्याकडे लक्ष द्यायचं, तर त्यांनी त्या म्हणण्याला थोडंसं साथ देऊन आज रोजी उद्घाटन केलं आहे आणि लवकरात लवकर दोन्ही कामांचं लोकार्पण त्यांच्याच हस्ते होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यांना आपण सर्वांनी भविष्यकाळातही साथ द्यावी अशी माझी विनंती असं आणि त्यांचे खूप खूप आभार। न्यूज टुडे नाशिक।